नाईस. आवडला का? हो. किती खुश आहे तू? एवढी बॅग घेऊन जाणार आहे तू पा रोज? ते दाखव ना, हे असं दाखव ना. बॅट पण दाखव. तर माझ्या पार्थने क्रिकेट किट घेतलेली आहे. काय याच्यामध्ये शूज पण त्याच्यातच आले. नाईस. वाव. त्या दिवशी पाहिला होता ना आपण. हा भारी नाही पण एवढं. तर पप्पा म्हणे प्रॅक्टिस साठी हाच म्हणे. हे काय आहे? हँड ग्लव्ह. वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. गुड मॉर्निंग. तर आज आहे पार्थची क्रिकेट मॅच आहे आज. तर तो ग्राउंडवर जात आहे. त्यासाठी मला आता पोहे करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी, कारण तो टिफिने घेऊन जाणार आहे. तर त्याला पराठे वगैरे म्हटलं होतं पण तो पोहेच म्हणाला, पोहे करून दे म्हणून. तर आता मी त्याच्यासाठी पोहे करते आणि आज दिवसभरात काय काय करणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले आता पोहे करून घेते. आणि जसं मी धनतेरसच्या दिवशी डिनर सेट घेतलेला होता त्याची सुद्धा अनबॉक्सिंग आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सगळ्यात पहिले ना पोहे करून घेते कारण त्याला उशीर होत आहे. तर इथे पोहे तयार आहे. पार्थला पण खायला देते आणि जो गॅसचा ओटा वगैरे आहे तो सगळं क्लीन करून घेतलेला आहे. पार्थ इथे तयार बसलेला आहे. पार्थने इथे सकाळीच पूजा करून घेतली आणि आता तो निघत आहे. पार्थ बाय. तर पार्थ गेलेला आहे आणि त्याची 4 ते 5 वाजेपर्यंत आहे मॅच. त्याला टिफिन दिलेला आहे भरून. आता मी आंघोळ करून घेते आणि मग त्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. तर इथे माझे सगळे रुटीनचे जे कामं होते ते सगळे झालेले आहेत. स्वयंपाकही झालेला आहे आणि आता जेवणं व्हायचे आहे. जेवणं झाल्यानंतर मग मी तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवणार आहे. तर आज मी केलेलं कढी, शेंगाची भाजी, त्यानंतर काकडी, सलाद, भात. चला तर डिनर सेटची अनबॉक्सिंग करूया. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिनर सेट मिळतात, जसे की ग्लासचा, मेलामाइन, स्टील, प्लास्टिकचा. यामधून सगळ्यात जास्त स्टीलचा डिनर सेट बहुतेक लोक तरी घेतात. काचेचा पण जो ग्लासचा डिनर सेट असतो ना तो दिसायला खूप छान असतो, पण तेवढाच तो नाजूकसुद्धा असतो. हातातून पडला की त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. त्यामुळे सेट तो खराब होण्याची शक्यता असते आणि आपलं नुकसानसुद्धा. आणि दुसरं म्हटलं तर मेलामाइन आणि प्लास्टिकचा डिनर सेट काही दिवसानंतर खराब होऊन जातो आणि त्याच्यात आपल्याला जेवायची सुद्धा इच्छा होत नाही. एक स्टीलचा डिनर सेट लाईफ टाईम चालू शकतो आणि स्टील खराब होत नाही म्हणून वर्षानुवर्ष ते चालू शकतात. म्हणूनच स्टीलचा डिनर सेट बेस्ट आहे. चला तर अशाच गुड लुकिंग ड्युरेबल डिनर सेटची आज अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा डिनर सेट फक्त 6 लोकांसाठीच आहे, कारण इथे प्लेटा 6 आणि जे ग्लास वगैरे आहे ते 6 दिलेले आहेत. युनायटेड 57 पीसेस फ्लोरल डिनर सेट आहे. यावर जी फ्लोरल डिझाईन आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह अशी आहे. तर अशा प्रकारे पॅकिंग केलेली आहे. तर आपण पहिला बॉक्स खोलून बघूया. तर हे 3 सर्विंग बाउल आहे, मीडियम, स्मॉल आणि बिग.
आणि ही लीड आहे त्याची आणि अशी आपण कॅप लावलेली आहे. त्यानंतर सेकंड आपण पॅकिंग खोलणार आहोत. तर हा आहे राईस ट्रे. तर हा ट्रे राईस ट्रे आणि सोबतच आपण टी ट्रे किंवा पाण्याचा ग्लास ठेवण्याचा ट्रेसुद्धा आपण म्हणू शकतो. 2 in 1 असा आहे आणि त्याच्यावर फ्लोरल असं प्रिंट आहे, लेझर प्रिंट आहे आणि ते दिसायला खूप छान दिसतं. आणि याचं स्टील जे आहे ना ते हलकं नाही आहे, खूप छान आहे. म्हणजे बेस्ट क्वालिटी असं म्हटलं पाहिजे आपण त्याला. त्यानंतरचा बॉक्स ओपन करून बघूया आपण. तर फुल प्लेट आपल्याला इथे 6 दिलेल्या आहेत. तर ही फुल प्लेट आहे, खूप सुंदर आहे आणि फ्लोरल डिझाईन आहे त्याच्यावर. खूप हलकी नाही आहे, स्टील खूप छान क्वालिटीचं आहे. त्यानंतर एक पाण्याचा जार दिलेला आहे आणि खूप छान क्वालिटी आहे, शेप पण खूप चांगला आहे त्याचा आणि त्यावर सुद्धा फ्लोरल डिझाईन दिलेली आहे. त्यानंतरच्या बॉक्समध्ये 6 ग्लास दिलेले आहे आणि यावर सुद्धा फ्लोरल डिझाईन दिलेली आहे. ग्लासची चौडाई खूप छान आहे, क्लीन करायला इझी होतं आणि क्वालिटी खूप छान आहे. मला तरी खूप जास्त आवडलेली आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये वाट्या दिलेल्या आहेत. वाट्या 12 आहेत आणि त्यावर सुद्धा ना फ्लोरल डिझाईन आहे आणि खूप छान क्वालिटीच्या आहेत त्यासुद्धा. असा छोटा आकार नाही आहे, छानपैकी मोठा आकारच आहे दिलेल्या वाट्या आणि बघू शकता स्टील खूप छान बेस्ट आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये छोट्या प्लेटा दिलेल्या आहेत, भाजी घ्यायसाठी किंवा काही स्वीट घ्यायसाठी खूप छान आहेत त्यासुद्धा. तर ह्यासुद्धा 6 दिलेल्या आहेत. तर त्यावर सुद्धा ना फ्लोरल डिझाईन आहे. तर खूप छान क्वालिटी आहे. तर या बॉक्समध्ये क्वार्टर प्लेटा दिलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की फुल प्लेटा, त्याचप्रमाणे ना क्वार्टर प्लेट आहे आणि खूप मोठा साईज आहे याचा, खूप असा छोटा नाही आहे. आणि बघू शकता याची क्वालिटी खूप सुंदर आहे. याच्यावर सुद्धा लेझर प्रिंट आहे ती दिलेली आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये 4 सर्विंग स्पून मिळत आहे आणि 12 स्मॉल स्पून मिळत आहे. तर क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि साईजही याचा ना खूप मोठा आहे, खूप छोटासा साईज नाही आहे. तर प्रिंटही यावर दिलेली आहे, लेझर प्रिंट दिलेली आहे. तर ही क्वालिटी खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर नक्की परचेस करा तुम्ही. तर मी हा ऑनलाईन खरेदी केलेला नाही आहे, मी शॉपमधनंच खरेदी केलेला आहे. तर यावर सुद्धा फ्लोरल डिझाईन आहे. तर त्यांनी मला मेलामाइन प्लास्टिकचा आणि ग्लासचा डिनर सेट दाखविला होता, पण मी स्टीलचाच डिनर सेट परचेस केलेला आहे कारण तो लाईफ टाईम चालू शकतो. तर आज आलूबोंड्याचा बेत केलेला आहे. आज स्वयंपाक करणार नाही आहे. आलूबोंडे भरपूर असे देणार आहे खायला मुलांना. तर आता हे करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. कसे झाले आलूबोंडे? तर अशा प्रकारे आलूबोंडे केलेले आहेत. आज रात्रीचा बेत होता, कारण रात्री काय करावं ना हे कळतच नाही. तर आलूबोंडे केलेले आहेत आणि तर आलूबोंडे खाऊन झालेले आहेत. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर हे कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.